24/7/2025 रोजी लोणावळा बंगारवाडी येथे नगरपालिकेच्या वतीने आपण आज आपल्या संघटनेच्या वतीने काल घरकुल योजनेसाठी नगरपालिकेला निवेदन देण्यात आलं होतं। त्याच्या अनुषंगाने तात्काळ नगरपालिकेने कारवाई केली होती। बंगारवाडी येथे तुमच्या महिला तुम्ही नगरपालिकेला न पाठवता आपण नगरपालिकेचेच कर्मचारी स्वतः तिकडे येऊन महिलांना सविस्तर माहिती देऊ आणि त्यांची ऑनलाईन प्रक्रिया सुरू करण्यासाठी आपल्याला सोयीचं होईल असं त्यांनी निरोप देऊन आज इथं बंगारवाडी इथं पोलीस चौकीच्या बाजूला एक शार्प अशी मीटिंग घेण्यात आली। त्या मीटिंगमध्ये लोणावळा नगरपालिकेच्या अभियंता करुणा गायकवाड तसेच पठाण सर यांनी येऊन आमच्या महिलांना सखोल असं मार्गदर्शन दिलं। त्याच्या माध्यमातून आज जे काही त्यांनी आम्हाला पाठपुरावा करण्यासाठी सांगितलेलं आहे आम्ही ते पाठपुरावा करून लवकरात लवकर आमच्या लोणावळ्यातील शहरी भागातील महिलांना घरकुल मिळवून देण्याचा सुद्धा त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे। त्याचप्रमाणे महिलांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे। याबद्दल आम्ही नगरपालिकेच्या कर्मचारी असतील अभियंता असतील यांचं मनस्वी असं पुष्पशब्दानं स्वागत करतो, अभिनंदन करतो, ज्यांनी की आमच्या एका निवेदनावर तात्काळ एवढा मोठा निर्णय घेऊन आज अभियंतासारखा जर अधिकारी आमच्या घरापर्यंत येऊन आमच्या महिलांचं जर काम करत असेल तर लोणावळ्यासारखी नगरपालिका हे भारतातच कुठं नसेल आणि अशा प्रत्येक नगरपालिकेने या नगरपालिकेचा आदर्श घेऊन तळागाळातल्या महिलांसाठी पुढाकार घेऊन त्या महिलांना अगदी स्वतःच्या हक्काचं घर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावं असं आम्ही प्रत्येक अधिकाऱ्यांना विनंती करतो। आणि येणाऱ्या 29 तारखेला आमचा मोर्चा आहे, त्या मोर्चामध्ये सर्व महिला सहभागी होतील असं आमच्या महिलांना मी ऑल इंडिया फकीरा ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष या नात्यानं आव्हान करतो। आणि आज झालेल्या बैठकीमध्ये जसं लोणावळ्यामध्ये ही यंत्रणा राबवण्यात आली त्याच प्रकारची यंत्रणा पुणे जिल्ह्यातल्या प्रत्येक नगरपालिकेला राबवली पाहिजे। यासाठी प्रत्येक आपल्या संघटनेच्या तालुका अध्यक्षांनी पुढाकार घेऊन जसं लोणावळ्याच्या महिलांनी कार्य केले त्या पद्धतीनं तुम्ही कार्य करावं असं सांगतो। क्रांतिकारी जय भीम, जय भारत, जय शिवराय।